चला तर मित्रांनो झाली बरं का भाजी तोडून आणि आता बास्कर घराकडे जायचं आहे मला. मग मला बी जायचं आहे की मी काही तर राहणार मला एक तर शेतात जास्त करमत नाही सायले. कसं करमत ना मग कुठं करमत आहे घरी घरी काय गटून आहे का उग म्हणलं चेष्टा केली. झाली मित्रांनो हरभरीची भाजी तोडायला आलतो बरं का शेताकडं. ऊसात हरभरा लावलेला आणि हरभरा लय मोठा आलाय आणि ऊस पण चांगला फुटलाय बरं का. म्हणलं आपलं भाजी खोडून आता झाली आहे मग जावं घराकडं. तर मित्रांनो दिवसभर जर वावरात काम केलं आणि दिवस मावळाला जर घराकडं आपण चाललो तर लय आनंद होते का नाही खरं खरं सांगा. म्हणजे दिवसभर शेतात काम करून दमलेला असता पण दिवस मावळाला घरी चालला का एकदम चेहऱ्यावर लय मोठ्या प्रकारचा आनंद येते बरं का आणि चांगलं वाटतंय. टवटवी इथे आणि साईला पण तसं झालंय बरं का. दिवसभर तिनं पण राव काम केले आहे, भाजी तुलली आहे आणि आता घराकडे जाय आल्यावर तिला म्हणजे चांगलं वाटतंय एकदम टवटवी इथे. दिवसभर बसून काढल्यावर मग वाटत नाही तसं काय. म्हणजे दिवसभर शेतात जर बसलो आणि घरी चाललो काय वाटत नाही. वाटतंय काहीच वाटत नाही. मग हात दुखत असतील तुझी बाबा भाजी वगैरे तोडून. दुखत नाही ते सवराव झाला आता लय पण आहे तेवढा. एकदा तुला मग कसं राहते ही गडगड ठेवू का इथंच पाणी प्यायला उद्या येते आपल्याला. तिकडं त्या पाण्याजवळ ठेवायचं तिथं भरता येईल. पाईपलाईनच्या तोंडापाशी ठेवायचं का. चल मग पडशील बरं का. इथनं इथं चिखल झाला आहे आणि इकडं नळ्या पडल्या त्या दमान. इकडून मग अलीकडून आता कसरून पडशील तिकडं. तिथं लय अडचण झाली आहे चिखलामुळं काय कळना झाली एवढं. पडलेलं अवघड असं काय पाय घसरून पडल्यावर मग लय अवघड आहे पण. ही सायलीची शेती आहे. सायलीच्या शेतात भेंडरं लावलेली आहे ते ड्रीपवर आणि ती भेंडरं अजून उगवलेली नाही. ती अशा प्रकारे चांगले भेंडे लावलेले आहे. चल की तिकडून पलीकडून ऊस पण दाखव की म्हणजे त्यांना कधी कोडा तिकडे. हां असं म्हणायचं हो का. ही खाल्ली हिरवी शेती आमची ऊसाची आणि ही वरी ह्यांचं ही ड्रीपचं ह्यांचं. म्हणजे दोघाच्या शेतात फक्त बांधच आहे का नाही. आहे का नाही सायले. चल मग आता चला की पुढे. मी तर चालाच लागला की हात अवघडला माझा इथं गाडगं घेऊन. ही गाडगं बिन मोबाईल बी मोबाईलचा काय नाही मला सराव झालाय. म्हणजे मोबाईल धरलं तर पण काय होत नाही. सायले भेंडर लावली ती का नाही इथं पण भेंडी उगवली नाही अजून. मग आम्हाला भाजीला वगैरे आपल्याला घेऊन येते घरी परत. नाही रे बाबा का आमच्या तिकडे काय नसते का का जिंकली तर पैसे होतील तुम्हाला देऊन काय उपयोग आहे. उपयोग काय होणार नाही का. मग आपलंच आपल्यालाच खाऊन चांगलं शरीर बनणार नाही का आपलं. आपलं शरीर का दुसरं जोर का थांब. बघा मित्रांनो आता तुम्हाला हो का ही सायलीचं शेततळ आहे. म्हणजे बागासाठी बनवलेलं. उन्हाळ्यात पाणी वगैरे कमी पडालं तर. आणि तिकडं ती दिसालेली द्राक्षाची बाग आहे ह्यांची. म्हणजे ह्यांच्या शेतातनं जा आम्हाला वाटाय बरं का जाण्या येण्यासाठी का नाही. सायली हां आमच्या शेतातनं जाता लय भारी वाटत जाऊ नका. बरं असू दे बाई. पप्पाला समोर वाट देऊ द्यायच्या वाटा बंद करतो आमच्या पडची लय खाली गवत आले काहीतरी अडकून पड. तुम्ही सांगायचं ना तुम्ही चलतंय. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.